नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या पॉलिटी सिम्प्लिफाईड सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आपण शिकत आहोत कलम नंबर 19 यातलं महत्त्वाचं पुढचा पॉइंट आपण पाहणार आहोत। तो आहे अधिसंघ व संघ किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचा हक्क, राईट टू फॉर्म कोऑपरेटिव्हज। लक्षात घ्या, ग्रामीण अर्थव्यवस्थेला, सहकारी अर्थव्यवस्थेला, वंचित लोकांच्या अर्थव्यवस्थेला किंवा शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेला बळकटीकरण देण्यासाठी, त्या स्मॉल सेक्शनला जो वंचित राहिलेला बळकटी देण्यासाठी सरकारने घेतलेले एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल म्हणजे इथून पुढे तुम्ही कोणतीही सहकारी संस्था स्थापन करणं हा सुद्धा तुमचा फंडामेंटल राईट असेल, मूलभूत हक्क असेल, राईट टू फॉर्म कोऑपरेटिव्हज। इथं एक सगळ्यात महत्वाची बाब लक्षात घ्या, राईट टू फॉर्म कोऑपरेटिव्हज हे आपल्या संविधानामध्ये सुरुवातीला मूलभूत हक्क नव्हता। 97व्या घटनादुरुस्तीद्वारे, ही घटनादुरुस्ती महत्वाची आहे, 97व्या घटनादुरुस्तीद्वारे सहकारी संस्था स्थापन करणं याला सुद्धा मूलभूत अधिकाराचा दर्जा देण्यात आलेला आहे। पण यावर सुद्धा काही योग्य वाजवी असे निर्बंध आहेत। नेमके निर्बंध काय ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। तर इथं लक्षात घ्या, या प्रकारची सहकारी संस्था स्थापन करत असताना यामधील कोणत्याही गोष्टीमुळे, म्हणजे राईट टू फॉर्म कोऑपरेटिव्ह हा जो फंडामेंटल राईट आहे, यामधील कोणत्याही गोष्टीमुळे उक्त उपखंडाने प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे भारताची सार्वभौमत्वता व एकात्मता किंवा सार्वजनिक सुव्यवस्था व नीतिमत्ता यांच्या हितासाठी जेथवर वाजवी निर्बंध घातले असतील तेथवर अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही। म्हणजे तुम्ही परत एकदा सेम निर्बंध तुम्ही या ठिकाणी कोणतीही सहकारी संस्था स्थापन करत असताना कोणत्याही पद्धतीने जर हे नियम मोडले तर तो तुमचा मूलभूत हक्क राहणार नाही व यावरती तुमच्यावरती योग्य, न्याय्य, वाजवी वाटतील या प्रकारची सर्व बंधने या ठिकाणी टाकण्यात येतील, हे संविधान स्वतः म्हणतं। धन्यवाद।